हॅलो, गुड मॉर्निंग. तर मला हे ना तूप खूप आवडतं. म्हणजे मी चपातीला वगैरे सकाळच्या नाश्त्याला आपण बनवतो ना, तेव्हा मी हे तूप लावून चपाती करते. मला खूप आवडतं खाण्यासाठी. आणि माझे आहो कसे बसलेले आहेत. आणि इकडे बघा मी अंड्याची आज करी करत आहे, अंडा करी. आणि इकडे 4 अंडे घेतलेले आहेत. इकडे मी मसाला घेतलेला आहे अंडा करी मध्ये टाकण्यासाठी. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण याची पेस्ट भाजलेले आहे हे. आणि ह्याची आता पेस्ट करणार आहे. ती पेस्ट करून मी त्याला फोडणी देणार आहे. इकडे मी माझं पीठ मळून झालेलं आहे. आणि आपल्याकडं आपण साधी भोळीन गरीब माणसं आहोत, त्याच्यामुळे आपल्याकडे काही स्टँड नाही. तर डब्यावर डबे ठेवले, तर मोबाईल ठेवून मी चपाती लाटून हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अंडा करीसोबत चपाती छान लागते, यम्मी लागते खायला. आणि इकडे बघा मी चपाती लाटत आहे. मस्तपैकी स्वयंपाक करत करत डान्स करत आहे. म्हणतात ना, स्वयंपाक करताना आनंदी राहिलं पाहिजे. अभि तुम्ही थक गई बाबा, असा माझा डायलॉग होता तो. आणि इकडे बघा माझ्या चपात्या मी करत करत डान्स पण माझा चालू होता. आणि ह्या बघा माझे झालेल्या आहेत चपात्या. आता इकडे मी ह्या आपल्या अंडे ना असे मी उकडून घेतलेले आहेत. आणि उकडून घेतले ना असे फोडून घ्यायचे गार पाण्यामध्ये टाकून. त्याच्यानंतर ते सालं काढून घ्यायचे. आणि हे बघा अशा उभे उभे त्याला काप करायचे. म्हणजे पूर्णपणे कापून द्यायचे, तुकडे नाही करायचे. त्याला असं फक्त चिरा द्यायचे, जेणेकरून ना त्याच्यामध्ये पूर्ण मसाला वगैरे आतमध्ये शिरला जातो. आणि अंड्याला भाजीला पण चव येते. इकडे बघा मी हे लाल माझं काळं तिखट मी टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, त्याला फोडणी दिली. आणि त्याच्यामध्ये जो आपला मसाला केला होता ना मी, टोमॅटो, लसूण वगैरे, कांदा वगैरे टाकून भाजून, तो मसाला टाकून मस्तपैकी हा परतून घेतलेला आहे एकदम तेल सुटेपर्यंत. इकडे बघू शकता कसला भारी कलर पण आलेला आहे त्याला, हो की नाही. आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं पाणी. म्हणजे आपल्याला आता आम्ही दोघंच खाणार होतो, मुलांचं तर काही जेवण झालं होतं, त्याच्यामुळं मी हे दोघांपुरतंच केलं होतं. इकडे बघा एक अंडा मी असं ना कापून 2 तुकडे करून घेतलेले आहेत. कारण का की त्याच्यामध्ये ना त्या अंड्याचा वर्क म्हणजे जे असतो ना चव, ते उतरते त्याच्यामुळं. आणि हे मस्तपैकी इकडे बघा अंडा करी आपली रेडी झालेली आहे. वाव, यम्मी. आणि हे बघा अंड्यामध्ये असं ना जे भाजीचा अर्क असतो ना तो उतरला जातो ना, अंड्याचा अर्क पण ह्याच्यामध्ये उतरला जातो म्हणून. आणि चला बरं पटकन सबस्क्राईब करा. चला, टाटा, बाय बाय.